नमस्कार मित्रांनो, कोड मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत HTML मध्ये हेडिंग टॅग्स आणि फॉर्मॅटिंग टॅग्स. आणि हो, आपण हे सर्व प्रॅक्टिकली VS कोड मध्ये करून बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर सर्वात आधी आपण VS कोड मध्ये जाऊया. VS कोड मध्ये मागच्या लेक्चरमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला स्ट्रक्चर क्रिएट करून दिला होता, एक फाईल क्रिएट करून दिली होती. तर आता त्यामध्ये आपण बॉडी टॅग्सच्या आतमध्ये हेडिंग टॅग्स घेऊया. आणि हेडिंग टॅग्स म्हणजे काय? म्हणजे आपल्या पेजवर टायटल आणि सब टायटल हे आपल्या वेब पेजला स्ट्रक्चर देतात. 6 प्रकारचे हेडिंग टॅग्स असतात: H1, H2, H3, H4, H5 आणि H6 म्हणजे आपली मुख्य हेडिंग, आणि H6 म्हणजे सर्वात लहान. H1 मध्ये आपण थोडं लार्ज हेडिंग क्रिएट होते आणि H6 मध्ये लहान हेडिंग क्रिएट होते. असं आपल्याकडे H1 पासून ते H6 पर्यंत लार्ज टू स्मॉल पर्यंत आपल्याकडे हेडिंग्स अवेलेबल आहेत. जसं की आपल्याकडे बघायला गेलं की H1, H2, H3, H4, H5 आणि H6 अशा 6 टाईपच्या हेडिंग्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर आता याच्यामध्ये जर मी कंटेंट टाकायला गेलो तर याच्यामध्ये मी काही कंटेंट टाकतो. कंटेंट मी ॲड केलेलं आहे. तर याच्यामध्ये जो मी कंटेंट ॲड केलेला आहे त्याचं आपण आउटपुट चेक करूया. तर आउटपुटमध्ये बघता तुम्ही फर्स्ट हेडिंग आपली लार्ज आहे, त्याच्यापेक्षा स्मॉल 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 अशी आपली हेडिंग्स स्मॉल्स होत गेलेले आहेत. तर हे आपण घेतलं H1 पासून ते H6 पर्यंत. H1 फॉर लार्ज, त्यानंतर थोडं ते स्मॉल 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 होत जाणार. तर अशा आपल्या हेडिंग्स क्रिएट करतो आपण. हे झालं आपलं हेडिंग्स. त्यानंतर आपल्याला घ्यायचे फॉर्मॅटिंग टॅग्स. तर फॉर्मॅटिंग टॅग्समध्ये आपण टेक्स्टला फॉर्मॅट करतो. फॉर एक्झाम्पल बोल्ड, इटॅलिक एक्सेट्रा. तर आपण बोल्ड टॅग घेऊया. तर बोल्ड टॅग मी ॲज अ बी टॅग म्हणून यूज करतो. बोल्ड आपल्याला दिलेला आहे, तर बोल्डचा बी शॉर्ट फॉर्ममध्ये टॅग येतो. त्यानंतर बोल्डसाठी आपल्याकडे एक टॅग दिलेला आहे स्ट्रॉंग म्हणून. दोघे पण बोल्डच करतात टेक्स्टला. आपण चेक करूया पहिले. तर दोघांमध्ये पण आपल्याला काहीच डिफरन्स येत नाही, कारण दोघे पण सेम वर्क करतात. बोल्ड, बी टॅग अँड स्ट्रॉंग टॅग दोघे टॅग आपल्याला सेम वर्क करतात. आता ह्या टेक्स्टला आपल्याला इटॅलिकमध्ये कन्वर्ट करायचे, तर आपण इथं आय टॅग यूज करतो. आय फॉर इटॅलिक. फक्त टेक्स्टला आपल्याला त्याच्या टॅग्सच्या आतमध्ये टाकावं लागेल, इनर बॉडीमध्ये. ओके, दिसतंय टेक्स्ट. आपला टेक्स्ट हा इटॅलिक झालेला आहे. ठीक आहे. तर मग असेच आपले टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स आहेत. आणि आपल्याकडे असे खूप सारे टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स आहेत त्याच्यामध्ये आपण टेक्स्टला फॉर्मॅट करू शकतो. आता इटॅलिक झालं, त्यानंतर मी टेक्स्टला स्मॉलेस्ट करायचे किंवा एखाद्या टेक्स्टला स्मॉल करायचे, तर आपण स्मॉल टॅग यूज करतो. एखाद्या टेक्स्टला आपल्याला डिलीट करायचे तर आपण DEL टॅग यूज करतो. एखाद्या टेक्स्टला आपल्याला इन्सर्ट करायचे तर आपण INS टॅग यूज करतो. त्यानंतर हायलाईट करायचे तर आपण मार्क टॅग यूज करतो. त्यानंतर आपल्याला सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट टॅग. तर सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट टॅगमध्ये डिफरन्स असा आहे की ते तुम्हाला मी समज दाखवतो. फॉर एक्झाम्पल मी एक P टॅग घेतला, किंवा मी इथेच डायरेक्टली 12, आणि 12च्या वरती आपला TH जो असतो तो अप्पर केसला असतो. तर तो TH अप्पर केसला त्याचे डिझाईन कसे डिफाईन करणार, ते आपण सुपरस्क्रिप्टमध्ये करणार. कशामध्ये करणार? सुपरस्क्रिप्टमध्ये. आणि सबस्क्रिप्टमध्ये आपल्याला जर बॉटमला घ्यायचं असेल टेक्स्टला तर आपण सबस्क्रिप्ट यूज करणार. आता फॉर एक्झाम्पल मी इथे TH टाकतो, तर हा TH आपला बॉटमला येणार, आणि इकडे सुपरस्क्रिप्टमध्ये टाकतो तर हा TH आपला अप्परमध्ये येणार. दिसतंय? फर्स्ट TH माझा बॉटम, सेकंड TH माझा टॉप. ठीक आहे. तर मग असे आपण सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट यूज करतो. त्यानंतर मार्क, आपला टेक्स्ट मार्क करत असेल तर आपण मार्क यूज करतो. टेक्स्टला इन्सर्ट करत असेल तर आपण इन्सर्ट यूज करतो. टेक्स्टला डिलीट म्हणजे काय की आपल्या मिडल लाईनला एक क्रॉस लाईन येणार. आपल्या मिडलला एक क्रॉस लाईन येणार, टेक्स्टला डिलीट करतो. सेव्ह, देन रन. ओके. फर्स्ट माझा काय, हा माझा डिलीट टॅग आहे. यांनी पूर्ण टेक्स्ट काय केलेलं आहे, डिलीट केलेला आहे. बट तो टेक्स्ट रिमूव्ह नाही करत, फक्त तो एक लाईन
टेक्स्टवर एक क्रॉस लाईन देतो, म्हणजे तो टेक्स्ट आपला काय झालेला आहे, डिलीट झालेला आहे. त्यानंतर आपला आहे अंडरलाईन, टेक्स्ट इन्सर्टेड. आपण टेक्स्ट इन्सर्ट केलं त्याला आपल्याला काय येते, अंडरलाईन येते. त्यानंतर आपण घेतला आहे मार्क टॅग. तर मार्क आपण म्हणजे हायलाईट करणं, टेक्स्टला काय करणं, हायलाईट करणं. देन आपलं सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट, हे असे आपण फॉर्मॅटिंग टॅग्स यूज करतो. या व्हिडिओमध्ये आपण हेडिंग टॅग्स आणि फॉर्मॅटिंग टॅगबद्दल सविस्तरपणे शिकलो आणि आपण कोड करूनही बघितलं. तर अशाच पद्धतीने आपण पुढच्या टॉपिकमध्ये HTML लिस्ट पाहणार आहोत. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कोड गुरु मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.